पुढची बातमी पाहूयात। कल्पना खरातला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे। सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये दाखल फसवणूक प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन मंजूर झालाय। दैवी शक्तीचा धाक दाखवून जमीन हडप केल्याच्या कथित प्रकरणामध्ये संशयित बोंदूबाबा अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला जामीन मंजूर झालेला आहे। नाशिक रोड अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश केदार कोपळकर यांनी कल्पना खरातला हा सशर्त अटकपूर्व जामीन दिलेला आहे। 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावरती आणि तितक्याच रकमेचा जामीनदार सादर करण्याच्या अटीवरती हा जामीन मंजूर करण्यात आलाय। कथित व्यवहार 2004 मधील असून तक्रारदार शिवराम माळी यांनी तब्बल 22 वर्षांनंतर 2026 मध्ये गुन्हा दाखल केला। प्रदीर्घ कालावधीमध्ये फिर्यादी किंवा त्यांच्या भावांनी खरेदी खत रद्द करण्यासाठी किंवा जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी कधीही दिवाणी न्यायालयामध्ये दाद मागितलेली नाहीये। करार करताना फसवणुकीचा कोणताही अप्रामाणिक हेतू असल्याचं तपासात समोर आलं नसल्यामुळे न्यायालयानं असं मत स्पष्ट केलं आणि हा जामीन मंजूर केलाय। या व्यवहारामध्ये नोंदणीकृत दस्तऐवजांद्वारे हा जामीन मंजूर झालेला असून केवळ दिवाणी वादाला गुन्हेगारी प्रकरणाचा रंग देण्याचा प्रयत्न झाल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय। तर न्यायालयानं आरोपी कल्पना खरातला पोलिसांच्या गुन्ह्याशी संबंधित तपासाला पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश देखील दिलेले आहेत। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी। मुकुल, अशोक खरात याच्या विरोधात ज्यावेळेस कारवाईचा फास हा आवळण्यात आलेला होता त्यानंतर त्याच्या गुन्ह्यामध्ये त्याच्या पत्नीचा देखील सहभाग असल्याचं उघडकीस आलेलं होतं। या प्रकरणी पहिला गुन्हा हा शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता। तिथे देखील अशाच पद्धतीने जमिनीच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा गुन्हा उघडकीस आलेला होता। त्यानंतर तिथला जामीन अर्ज कल्पना खरातचा फेटाळण्यात आलेला होता। मात्र सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये माळी बंधूंनी एक गुन्हा दाखल केलेला होता आणि त्या प्रकरणामध्ये आता सशर्त अटकपूर्व जामीन हा मंजूर करण्यात आलेला आहे। न्यायालयाने अनेक निरीक्षणं नोंदवलेली आहेत, त्यामुळे तपासामध्ये सहकार्य केलं जावं अशा अटी शर्तींच्या आधारावर हा जामीन देण्यात आलेला आहे। त्यामुळे एक प्रकारे थोडासा दिलासा जरी मिळाला असला तरी शिर्डी प्रकरणामध्ये अद्यापही अटकपूर्व जामीन कल्पना खरातला मिळालेला नाहीये आणि कल्पना खरात गेल्या 70 ते 80 दिवसापासून फरार आहे। पोलीस तिचा माग देखील काढू शकले नाही, हे पण यामध्ये अधोरेखित होत आहे। नक्कीच धन्यवाद मुकुल या सविस्तर माहितीसाठी।